इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापूर। लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावरून आता महायुतीच्या मित्र पक्षात असणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन दिलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जसे सराटे अंतर्वलीला गेले तसे त्यांनी वडीगोद्रीच्या उपोषणस्थळी यावं, उपोषणकर्त्यांशी चर्चा करावी, निर्णय घ्यावा, तरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन्ही समाजाला समान न्याय देत आहेत व ते समन्वयिक आहेत हे सिद्ध होईल असे म्हणत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनावरून आवाहन दिलं आहे। ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आणि नवनाथराव वाघमारे हे उपोषणाला बसलेले आहेत। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे लेखी आश्वासन सरकारच्या वतीनं द्यावं ही त्यांची मागणी आहे आणि ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत। एकूणच आरक्षणाच्या मुद्द्यावरून संबंध महाराष्ट्रभरातील ओबीसी बांधव, ओबीसी समाज हा प्रचंड अस्वस्थ झालेला आहे आणि ओबीसी बांधवामध्ये एक खदखद या ठिकाणी निर्माण झालेली आहे। म्हणून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या प्रश्नावर तातडीनं दखल देण्याची गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे। शिंदे साहेब ज्या पद्धतीनं अंतर्वली सराटी या ठिकाणी उपोषण सोडायला गेले होते त्या पद्धतीनं त्यांनी वडीगोद्री या ठिकाणी सुद्धा येऊन ओबीसी बांधवांच्या काय मागण्या आहेत, या उपोषणकर्त्यांच्या काय मागण्या आहेत यांच्या संबंधी चर्चा केली पाहिजे आणि त्या ठिकाणी लेखी आश्वासन देऊन ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याबद्दल ओबीसी समाजाला आश्वस्त केलं पाहिजे आणि त्यांनी निश्चितच ही भूमिका तातडीनं घेण्याची गरज आहे। ते दोन्ही बाजूंना समान न्याय देतात, समन्यायिक भूमिका घेतात हे ते या ठिकाणी जर वडीगोद्रीला आले, उपोषणकर्त्यांना वडीगोद्रीच्या ओबीसी उपोषणकर्त्यांना त्यांनी भेट दिली, चर्चा केली तर त्या ठिकाणी निश्चित ते सिद्ध होईल। म्हणून माझी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना विनंती आहे की त्यांनी तातडीनं वडीगोद्री या ठिकाणी सुरू असलेल्या ओबीसीच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि वडीगोद्री या ठिकाणी येऊन या उपोषणकर्त्यांना त्या ठिकाणी चर्चा करून हे उपोषण मागे घेण्यासाठी विनंती करावी। तशा पद्धतीचं लेखी आश्वासन ओबीसी बांधवांना आणि या उपोषणकर्त्यांना द्यावं अशी माझी विनंती। वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए ताइक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।